नमस्कार, मी प्रज्ञा. न्यूज अनकटच्या सर्व प्रेक्षकांना महाराष्ट्र दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा आणि प्राईम टाइम बुलेटिन मध्ये आपलं स्वागत. सविस्तर वृत्त पाहण्याआधी नजर टाकूयात महत्त्वाच्या हेडलाईन्सवर. नाशिक जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य शासन कटिबद्ध, गिरीश महाजनांचं आश्वासन. बीड जिल्ह्याच्या विकासाला शासनाचे प्राधान्य, राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांचं वक्तव्य. पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा इंदापूरमध्ये जाहीर निषेध. आणि 3D रांगोळीतून रांगोळी चित्रकारानं दिली पहलगाम पर्यटकांना अनोखी श्रद्धांजली. आता पाहूयात बातम्या विस्ताराने. महाराष्ट्र राज्याचा 66व्या वर्धापन दिनानिमित्त नाशिकच्या पोलीस संचलन मैदानावर ध्वजारोहण समारंभ पार पडलाय. पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. यावेळी विभागीय आयुक्त डॉक्टर प्रवीण गेडाम, विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे, पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, जिल्हाधिकारी जलज शर्मा आदी उपस्थित होते. यावेळी पोलीस दल, गृहरक्षक दल, राज्य उत्पादन शुल्क, अग्निशमन दल, नागरी संरक्षण दल, शहर पोलीस वाहतूक शाखेच्या तुकडीनं संचलन करून मानवंदना दिली. यावेळी मान्यवरांच्या हस्ते विविध पुरस्कार, प्रमाणपत्रांचं वितरण करण्यात आले. नाशिक जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य शासन कटिबद्ध असल्याचं गिरीश महाजन यांनी यावेळी सांगितलंय. बीड जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाला शासनानं प्राधान्य दिलं आहे. येथील साधन सुविधांचा विकास करून विकसित जिल्हा अशी बीड जिल्ह्याची नवी ओळख घडवून त्यात नागरिकांनीही योगदान द्यावं, असं प्रतिपादन राज्याचे उद्योग व सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनी महाराष्ट्र दिनी केले. बीड येथील मुख्य शासकीय ध्वजारोहण सोहळा आज नाईक यांच्या हस्ते पोलीस मुख्यालयाच्या कवायत मैदानावर पार पडलाय. त्यावेळी ते बोलत होते. संयुक्त महाराष्ट्र लढ्यात प्राणांचं बलिदान देणाऱ्या 105 हुतात्म्यांसोबतच पहलगाम येथे अतिरेकी हल्ल्यात प्राण गेलेल्या नागरिकांना आपल्या भाषणातच त्यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे. जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ पुण्याच्या इंदापुरातील भिगवणमध्ये पाकिस्तानचा झेंडा पायाखाली तुडवत आणि या झेंड्यावरून दुचाकी फिरवत जाहीर निषेध करण्यात आलाय. मातंग समाजाच्या वतीनं हा निषेध नोंदवण्यात आल्याची माहिती समोर येते. जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे आतंकवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात 26 पर्यटकांचा मृत्यू झालाय. यात इंडियन नेव्हीचे लेफ्टनंट विनय नरवाल यांचाही समावेश होता. पतीच्या मृतदेहासमोर खिन्न मनानं बसून असलेल्या त्यांच्या पत्नीचे फोटो सध्या व्हायरल होत आहेत. भंडाऱ्याच्या रांगोळी चित्रकार चित्रा वैद्य यांनी विनय नरवाल यांच्या मृतदेहाशेजारी बसलेल्या त्यांच्या पत्नीचं 3D चित्र रेखाटले. बातमीपत्रात वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. लगेचच परत येऊया. तोपर्यंत पाहत राहा न्यूज अनकट. ते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत. मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत. स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून, रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे. म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील. शेवटी एकच, धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया, हसूया, गाऊया, जगूया. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. चला जोडूया, चला पाहूया, जशी संस्कृती तसा स्वरंग. बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत. आता पाहूयात उर्वरित काही महत्त्वाच्या घडामोडी.
1 मे महाराष्ट्र राज्याच्या 66व्या स्थापना दिनानिमित्त आज कोल्हापुरात पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते शासकीय ध्वजारोहण करण्यात आले। शाहू स्टेडियम इथे हा मुख्य शासकीय ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडलाय। दरम्यान राष्ट्रगीतानंतर पोलीस वाद्यवृंद पथकाकडून महाराष्ट्र राज्यगीताचं वादन करण्यात आले। राज्याच्या प्रगतीत कोल्हापूर जिल्हा अग्रभागी राहण्यासाठी सर्वजण सज्ज होऊया असं आवाहन पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी केले। या कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवरही उपस्थित होते। साताऱ्यात पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते 66व्या महाराष्ट्र स्थापना दिनानिमित्त ध्वजारोहण पार पडले। महाराष्ट्र स्थापना दिनानिमित्त स्वातंत्र्य सैनिक, ज्येष्ठ नागरिक आणि उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आलाय। यावेळी सातारा जिल्ह्यातील नागरिक, प्रशासकीय अधिकारी आणि राजकीय मंडळी या कार्यक्रमास उपस्थित होते। महाराष्ट्र राज्याचा स्थापना दिवस संपूर्ण राज्यामध्ये अत्यंत उत्साहाच्या वातावरणामध्ये संपन्न होतो आहे। सातारा जिल्ह्यातलं मुख्य शासकीय ध्वजारोहण आता या ठिकाणी पार पडलं। जे विशेष गौरवप्राप्त ग्रामस्थ गावं होती, काही अधिकारी कर्मचारी होते, त्यांचा गौरव आपण या ठिकाणी केला आणि विशेषतः जिल्ह्याला राज्यामध्ये अग्रेसर कसं ठेवायचं या दृष्टीनं आम्ही सगळ्यांनी इथून पुढच्या काळामध्ये पाठीमागं जसे प्रयत्न केले तसेच अधिकचे प्रयत्न करण्याचा निश्चयसुद्धा लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाने मिळून आम्ही या ठिकाणी केला। जिल्ह्याला एक उज्ज्वल परंपरा आहे। ज्यांनी महाराष्ट्राचा मंगल कलश आणला ते स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब, स्वर्गीय लोकनेते बाळासाहेब देसाई साहेब हे दोन्ही सातारा जिल्ह्याचे सुपुत्र आहेत आणि त्यांच्या जिल्ह्यामध्ये या ठिकाणी मला पालकमंत्री म्हणून नेतृत्व करण्याची संधी आदरणीय फडणवीस साहेबांनी, शिंदे साहेबांनी, माननीय दादांनी मला दिली। मी निश्चित माझ्या परीनं जिल्ह्यात चांगलं काम करण्याचा आजपर्यंत प्रयत्न केला आहे, इथून पुढे सुद्धा करेन। आज महाराष्ट्र दिन संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात साजरा केला जातोय। त्याचबरोबर गोंदिया जिल्ह्यात महाराष्ट्र दिवस आणि गोंदिया जिल्ह्याचा स्थापना दिवस गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री बाबासाहेब पाटील यांच्या उपस्थितीमध्ये पार पडलाय। त्यानिमित्त त्यांनी पोलीस मुख्यालयाच्या पटांगणावर शासकीय ध्वजारोहण केले। यावेळी पालकमंत्री बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते गोंदिया जिल्ह्यातील 24 अधिकारी व कर्मचारी यांना पोलीस महासंचालकाचे सन्मानचिन्ह प्रदान करून सन्मानित करण्यात आले। कोल्हापूर जिल्ह्यात आजपासून मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमानता अभियान सुरू करण्यात आले। कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते या कार्यक्रमाचं उद्घाटन करण्यात आले। दरम्यान या अभियानामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील नागरिकांना विविध प्रश्नांची सोडवणूक करता येणार आहे। मात्र उपक्रमाच्या कामांमध्ये जर कामचुकारपणा केला तर कारवाईला देखील सामोरं जावं लागणार आहे, असा इशारा मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिलाय। सामान्य नागरिकांना त्रास देणाऱ्यांना रस्त्यावर फटके द्या असं विधानही यावेळी आबिटकर यांनी केले। मी एसपींना याच्यापूर्वी सुद्धा बोललो आणि आज सुद्धा बोलतो की आपण दोन गोष्टींवरती कॉन्सन्ट्रेट करून आपण काम या अभियानाच्या निमित्तानं केलं पाहिजे। एका बाजूला सावकारी, तिच्या सावकारीतल्या प्रत्येक सामान्य माणसानं तुम्ही आणि सहकार विभागाचा जर आर झाला तर त्याच्यावरती कारवाई सक्तीनं झाली पाहिजे आणि दुसऱ्या बाजूला गांजा, मटका हे जे विषय आहेत ज्या विषयांमध्ये आपल्या सगळ्या सामान्य माणसांना अतिशय पिळवणूक करण्यातला प्रकार। एकदा आपण रस्त्यावरती फटके द्यायला सुरू केले, चुकीच्या माणसाला शिक्षा मिळते एवढं जरी समजलं तरी अनेक लोक आपोआपच सगळेजण मार्गात राहतात। उद्देश हाच आहे की हे सगळं काम करण्यासाठीच तुमच्याने आमच्याकडे जात राहील। पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या उपस्थितीत धाराशिव येथील जलव्यवस्थापन कृती पंधरवडा कार्यक्रमात पॉलिटिकल वॉर रंगल्याचं पाहायला मिळाले। नाव न घेता खासदार ओमराजे निंबाळकर आणि आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी एकमेकांवर बोचरी टीका केली आहे। निवडणुकीच्या तोंडावर फक्त पाणी येणार सांगितलं जातं, 3 पिढ्यांपासून हेच सुरू असल्याचा आरोप निंबाळकर यांनी केलाय। तर पाणी येण्यात झारीतील शुक्राचार्यांनी अडथळे आणल्याची टीका राणा जगजितसिंह पाटील यांनी केली आहे। आपण रामदऱ्यामध्ये आणतोय, त्याच्या अनुषंगाने युद्ध पातळीवरती काम चालू आहे। काही झारीतले शुक्राचार्य असतात आणि वेगवेगळ्या ठिकाणी अडचणी निर्माण केल्या, परंतु त्याच्यावरती पूर्ण आपण मात करतोय, काळजी करण्याचं काही कारण नाही। आणि सरनाईक साहेब आहेत आपल्या मदतीला शिंदे साहेब आहेत, अजित पवार साहेब आहेत आणि आपले मुख्यमंत्री महोदय। मला वाटतं आता कितवी पिढी त्या कृष्ण मराठवाडा सिंचन प्रकल्पाचं गाणं गाते माहित नाही, पण खरंच आम्हाला सुद्धा खंत वाटतो जेव्हा निवडणूक येते त्यावेळेस प्रत्येक जण म्हणते की नाही आता पाणी आणता होत आहे।
त्या चिमणीची गोष्ट माहितीये का? चिमणी दार उघड, मध्ये थांब माझ्या लेकराला आंघोळ घालू, थांब माझ्या लेकराला घर पाडू. हे असं चालू आहे. कित्येक वर्षापासून कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पाच्या बाबतीत बोललं जाते, पण दुर्दैवानं तो प्रकल्प त्या ठिकाणी पूर्ण होतो. पालकमंत्री महोदय, मला आपल्याला आवर्जून या ठिकाणी सांगायचंय की कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पामध्ये प्राधान्यक्रमाचा जो समावेश होता, प्राधान्यक्रमाच्या ज्या बेड्या त्या ठिकाणी पायात अडकवल्या गेल्या होत्या, खऱ्या अर्थानं त्या बेड्या काढायचं काम या ठिकाणी कैलास पाटील आहेत आणि मी आहे. बातमीपत्रात वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. लगेचच परत येऊया, तोपर्यंत पाहत राहा न्यूज अनकट. महाराष्ट्राला फार पूर्वीपासून अत्यंत गुणी खेळाडूंचा एक समृद्ध वारसा लाभलेला आहे आणि हा वारसा पुढे जपत प्रत्येक नवी पिढी आपल्या देशाला नव्या दमाचे नवे खेळाडू अजूनही देते आहे आणि यापुढेही देत राहील. क्रीडा विश्वातील हेच नाविन्य ओळखत आणि ते जपण्याचं उद्दिष्ट घेऊन सादर करतोय क्रीडेच्या जगतात एका नव्या दृष्टिकोनाने डोकावण्यासाठी एक हक्काचं ठिकाण, AGC स्पोर्ट्स. आता तुम्ही म्हणाल कितीतरी आहेत, तुम्ही काय वेगळं देणार? तर आम्ही घेऊन येत आहोत महाराष्ट्राचं पहिलं संपूर्ण मराठी स्पोर्ट्स चॅनल. मराठी प्रेक्षकांसाठी कबड्डी, फुटबॉल, खो खो, मल्लखांब अशा ग्रामीण तसंच शहरी भागात प्रसिद्ध असणाऱ्या यासारख्या अनेक खेळांचं थेट प्रक्षेपण, तज्ज्ञांचं विश्लेषण आणि स्थानिक खेळाडूंच्या प्रेरणादायी कथा इथे पाहायला मिळते. आजपर्यंत आपले खेळ जागतिक स्तरावर पोहोचले नाही, पण आता मात्र ते बदलणार. आम्ही स्थानिक खेळाडूंना मोठ्या संधी देण्याचा संकल्प केला आहे. मराठीमध्ये जगभरातील स्पोर्ट्सचे सर्वोत्कृष्ट कव्हरेज मिळवण्यासाठी AGC स्पोर्ट्सला आजच जॉईन करा. तुम्ही आयोजित करत असलेल्या छोट्या छोट्या स्थानिक, जिल्हास्तरीय किंवा राज्यस्तरीय स्पर्धांना एक ग्रँड लुक देण्याकडे आमचं लक्ष असेल. रोज पहाटे उठून आपल्या खेळाची प्रॅक्टिस करणारे, ऑलिम्पिकसारख्या स्पर्धांमध्ये पदकं मिळवण्याची स्वप्न पाहणारे आणि त्यासाठी भरपूर कष्ट घेणारे असे विविध भागांमधले गुणी खेळाडू हे असतील आमचे हिरो. चला तर मग आपल्या खेळाला आपली ओळख देऊया. बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत. आता पाहूयात उर्वरित काही महत्त्वाच्या घडामोडी. महाराष्ट्र राज्याच्या 66व्या स्थापना दिनानिमित्त यवतमाळच्या समता मैदान येथे पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले. मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजनेद्वारे जिल्ह्यातील आतापर्यंत 1,27,000 शेतकऱ्यांना 197 कोटींची वीज बिल माफी देण्यात आली आहे, असं पालकमंत्री संजय राठोड यांनी सांगितले. यावेळी जिल्हाधिकारी विकास मीना, मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की, जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता उपस्थित होते. यावेळी पालकमंत्र्यांनी महाराष्ट्र दिनानिमित्त उपस्थितांना शुभेच्छा दिल्यात. तसेच स्वतंत्र मराठी राज्य स्थापनेसाठी शहीद झालेल्या बांधवांना अभिवादन केले. महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या खंडोबा गडावर महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाचे औचित्य साधून कामगारांचा सन्मान करण्यात आलाय. श्री मार्तंड देव संस्थानच्या वतीनं सर्व सेवेकरी कर्मचाऱ्यांना गुलाब पुष्प देऊन सन्मान करण्यात आलाय. यावेळी विश्वस्त पोपट खोमणे, विश्वस्त मंगेश घोणे यांनी सर्व कर्मचारी वर्गास मार्गदर्शन करून शुभेच्छा दिल्यास. यावेळी महाराष्ट्र गीताचं सामूहिक गायनही करण्यात आले. अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयात शालेय शिक्षण मंत्री दादा भुसेंच्या उपस्थितीत शिक्षण विभागाचा आढावा घेण्यात आलाय. विद्यार्थ्यांना आनंददायी आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी आपल्याकडे भौतिक सुविधा उपलब्ध आहेत, मात्र त्यात काही ठिकाणी सुधारणा कराव्या लागतील. विद्यार्थ्यांना शिक्षणाची उत्कृष्ट सोय उपलब्ध करून देणं गरजेचं असून शाळांमध्ये प्राधान्यानं पिण्याच्या पाण्याची सोय आणि स्वच्छतागृह उभारावं, अशा सूचना मंत्री दादा भुसेंनी दिल्यात. 4 वर्षांपूर्वी दसऱ्याच्या सणात 12 बोर बंदुकीतून केलेल्या हवेतील गोळीबार कोल्हापुरातील हनुमंतवाडीच्या माजी सरपंचाला चांगलाच भोवलाय. करवीर तालुक्यातील हनुमंतवाडीचे माजी सरपंच संग्राम भापकर यांनी 4 वर्षांपूर्वी हवेत गोळीबार केल्याचा व्हिडिओ काल म्हणजेच बुधवारी सोशल मीडियावर व्हायरल होताच पोलिसांनी याची तात्काळ दखल घेतली आहे. त्यामुळे पोलिसांनी माजी सरपंच संग्राम भापकर यांच्यावर गुन्हा दाखल करत त्यांना ताब्यात घेतलंय. आज सकाळी सोशल मीडियाच्या माध्यमातून
न्यूजच्या माध्यमातून काही व्हिडिओ व्हायरल झाले होते. त्याच्यामध्ये हनुमंतवाडी गावातील माजी सरपंच संग्राम भापकर यांनी त्यांच्या लायसन्स असणाऱ्या एका बंदुकीतून काहीतरी राऊंड 2 फायर केलेले आहेत असं दिसत होतं. आणि त्याचा संदर्भ हा नुकत्याच तिथं दूध संस्थेची निवडणूक झाली, तर निवडणुकीच्या मिरवणुकीमध्ये त्यांनी फायरिंग केलं असा त्याच्यामधून संदर्भ ते येत होता सदर व्हिडिओमधून. परंतु संग्राम भापकर यांना ताब्यात घेण्यात आलेला आहे आणि त्या अनुषंगाने चौकशी करून माहिती घेतली असता त्यांची रायफल ही गेले 1 वर्षापासून पोलीस ठाणे येथे लोकसभा निवडणुकीपासून जप्त करण्यात म्हणजे त्या दरम्यान घेतली होती, ताब्यात घेतली होती. ती त्यांनी परत रिन्यू करून घेतलेली नाही. 1 वर्ष झालं ती पोलीस ठाणे येतेच आहे. तर त्यांचा ते माहिती घेतली असता, चौकशी केली असता सदरचा व्हिडिओ हा 20 किंवा 21 सालातील दसऱ्याच्या कालावधीतील त्यांच्या गावातील काय मंदिर वगैरे आहे त्या ठिकाणचा तो आहे. त्यांनी त्या दरम्यान 2 राऊंड फायर त्यांच्या लायसन्स बंदुकीतून केलेले असं सांगितलेलं आहे. त्याचबरोबर आम्ही त्याची चौकशी पण केली, माहिती घेतलेली आहे. परंतु सदरची बाब पोलिसांना आत्ताच निदर्शनास आल्यामुळं आम्ही त्या अनुषंगानं पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करून कारवाई. या बातमीसह वेळ झाली आहे प्राईम टाइम बुलेटिन मध्ये इथेच थांबण्याची. पाहत रहा न्यूज अनकट.